सगळ्याला राम राम, राधे राधे. सगळे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत. आणि मित्र, आपल्या गावात व्हायला आहे भव्य जंगी शंकरपट चालू. राईट. पण तुम्ही सुरुवातीपासून पहा कसं काय तयारी झाली, मग शंकरपट दाखवीन. आज तारीख आहे 6 मार्च 2026 आणि आपल्या गावात जो शंकरपट होत असते तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. आणि आपल्या गावाचं नाव आहे राहुळ. आणि इथं दरवर्षी एवढा खतरनाक शंकरपट होते. पटाचं जे ग्राउंड असते ते एकदम तयार नसते. तुम्ही पाहू शकता इथं आपल्या वीरतानाजी क्रीडा मंडळाचे सगळे कार्यकर्ते ग्राउंड तयार करत लागेले आहेत. आणि हे आहे आपल्या गावाच्या गौरक्षण संस्थांचं वावर. हे वावर आहे, याच्यात खुटल्या गिटल्या सगळं कचरा येसणं चालू आहे, जाळणं चालू आहे. हिव्यानं कापा ना बा, ते काही नाही होत. काय नांद आहे ना, काही विषय नाही. करा दरवर्षी हे या ठिकाणी मेन पट्टी राहत असते जिथून बैल पळतात. आणि सध्या ते साफसफाई करण्यात आलं आहे, म्हणजे तिकडून इकडे साफ करत घेतलं. कार्यक्रम होताना तर पुरा गाव पाहते, पण त्याच्या मागची मेहनत इथून पासून चालू होत असते. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं की आपण इथलची साफसफाई केली होती. आणि त्याच्या बाद आज आहे 21 मार्च 2026 आणि उद्या आणि परवा म्हणजे 22 मार्च आणि 23 मार्चला इथं होणार आहे शंकरपट आपल्या गावात, राहुळ गावात. सगळे पोरं आहेत मस्त. आणि रोड रोलरही गेलाय. कल्ला नका ना करू रे वा. पहिले हे पट्टी होती, पण पाण्यानं खराब झाल्याच्यानं आता तिकडून केली डबल. आणि त्याच्यावर रोड रोलर फिरवून चालू आहे. इकडे मंडप टाकणं आहे, तिकडे लाईटासाठी सगळं करू राहिले. अडी लाकूड घेऊन कुठे चालला? कुकडे फोटो काढतो ना. तो जाऊ कुठे जाऊ? तो घरी थांबू काय? आता लाईनसाठी इकडे वायर घेऊ राहिले. हे बा डायरेक्ट तिकडून गावातून. आता हा खांबा लावते, इथं वायर लावायसाठी वर. इकडे रोटर मारू राहिले आणि हे रोड रोलर चालूच आहे. येणाऱ्या पब्लिकच्या सेफ्टीसाठी इकडे दोऱ्या बांधणं चालू आहेत. जोड्या इथून सुटत जातील. आता हे पोरं मला विचारू राहिले ब्लॉग कसा बनवायचा, तर त्याला सांगलं हे पहा. आता असा मी जसा हातात घेतला तसा फोन हातात घ्यायचा, व्हिडिओ चालू करायचा. केला व्हिडिओ चालू. आणि मग जे वाटलं ते बोलायचं, फक्त रिकामा नाही बोलायचं काही. असं करून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. एडिट करायचा आणि अपलोड करायचा, पण त्याला लय टाइम लागत असते. पहिले अभ्यास करा आणि अभ्यास करता करता व्हिडिओ बी बनवा. हां 1 लाख होतील. जलवा आहे बा मग तर. अ वेळी तो नाव काय? संगपाल. पट आवडते की कबड्डी? दोन्ही बी. कबड्डी खेळत असता काय? हो काय? हे बा इथं येणार आहे स्टेज, जे की झाल्यावर मी दाखवणारच आहे तुम्हाला. आज 22 मार्च 2026 म्हणजे आपल्या पटाचा पहिला दिवस. आणि हे पा संकेत भाऊ इकडे वर चढलेले आहेत मंडप बांधायसाठी आणि कुदले खाली. आणि हा गडी आला झोपेतून उठून असा फिरणार नाही रे, झोपेतून उठून नाही आला. हा गडी आला 6 वाजता उठून, पण यानं आंघोळ नाही करेल दिसत. आंघोळ काय करायला लागते एवढ्या सकाळी? अरे सकाळीच तर आंघोळ करायला लागते. थंडागार झालं असतं मग. बाकी बरं आहे ना मग? तो बरं आहे ना? बरं आहे, पण तो आंघोळ करून नाही आला. अजून तर काही बैलजोड्या आल्या नाहीत. आणि हे पोरं म्हणत व्हिडिओ घे. सांगा मग काय म्हणणं आहे तुमचं? काही म्हणणं नाही मग? पैसान की नाही? तुम्ही पैसान घे. खरं खरं सांग बर सिद्धू, मजाक नको बर करू. खरं सांग बर, खरं सांग बर. तू पैशीन काय? खरं जलवा आहे बा मग तर. किसना हे बाय यायला धुतायचं आणि पयाचं पैशीन ना मग. पैसे मग. इकडे सौरभवर भोंगा जोडू राहिले. आणि आता कार्यक्रम चालू व्हायच्या पहिले घरी जाऊन येणं पडेल, नाही तर मग कार्यक्रम एकदा जर चालू झाला आता घरी जास नाही वाटत. असं वाटतं की इथंच थांबा, म्हणून एकदा जेवण घेऊन करून येणं पडेल. राहू दे दत्ता, फालतू ते लय दूर चालला जाईल. घे एकदा फेकून दाखव. आता जेवण करून मी घरून आलो ऑफिस. आणि हे पहा इकडे बैलजोड आला. मंगा काहीच नव्हतं येत. वरून सावलीसाठी बांधू राहिले. हे कोणत्या गावचे आहे तुम्ही? बेल्लुरा. पहा आता स्टेज तयार होईल आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होईल. आता प्रमुख अतिथींचं आगमन झालं अश्वारूढ करून.
यांनी आपापल्या जागेवर स्थानबद्ध व्हायचं आहे. या दिवसाची वाट बघून असतात की राहुल येथे शंकरपट कधी आहे, केव्हा आहे. आता रिबिन काढून रस्त्याचं उद्घाटन म्हणजे पूजन करणार आहेत. आता उद्घाटन झाल्यावर पहिली जोडी सुटणार आहे. आपल्या गावचेच बैल आहे ते. आता जोड्या सुटणं चालू झाल्या. इकडे पब्लिक वाढत चालली. हे पहा इकून पासून तर तिथलं तिकडे एकदम जास्त लोक आहेत, काहून की तिथून चांगलं दिसते म्हणून. गाव कोणत्या गावची चालू आहे? पिंपळगावची जोडी सुटणार आहे. व्हिडिओ घेऊ राहिला भाऊ. हे बघा तिकून सुटणार आहे. इकडे लोक पायाले बसेल आहेत, म्हणजे इकडे सावली आहे, त्या साईडला ऊन येईल आहे. काही लोक तिकडे आहेत आणि तिकडे बी आहेत. आणि इकडे आहेत परफेक्ट नियोजन हरी मारोळे, गोपाल दाने, खंबीर साथ, दादा पाटील. तर या नावानं याची इन्स्टा आयडी आहे, तुम्ही पाहू शकता. तर पळशी धाशीचे आपले हे दादा लोक येईल आहेत बैलजोडी घेऊन त्याची. दादा वडील पळसखेड, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा. हा अर्जुन आहे. मागच्या वर्षी 7.5 लाखाचा घेतला. मागच्या वर्षी याने स्वतः 17 नंबर घेतले. यंदा पहिला, दुसरा, तिसरा नंबर सध्या करून राहिला. म्हणजे 1 नंबर पळते समजा. हा 1, 2, 3 नंबर पैकी. खेळ पण जसं जिथं जास्त बैल असले तिथं दुसरा, तिसरा, चौथा. ज्यावेळेस कमी बैल असले पहिला, दुसरा समजा सध्या चांगला आहे. हा बैल अख्खा महाराष्ट्र हिंडलेला आहे. याच्या अगोदर आमच्यावर लखन होता. हा लखन पुन्हा, मुंबई, सर्व सातारा गितारा पूर्ण हिंडून आलेला होता. हा मागच्या वर्षी घेतला, तो बैल वारला. हा बैल दादा पाटलाचा आहे. आणि मग तुम्ही सगळे सोबत आहे ना? आम्ही नियोजन करतो. हा दादाच्या बैलावर आहे. धुरकरी श्रीराम धुरकरी आहे आमच्या भागात. हे आले यायचे धुरकरी मनातले. हाय पवन राजेश कात्रे, वरुड जवका, तालुका अकोट, जिल्हा अकोला यांचा पिस्टन लायना गटाचा बैल आहे. यंदा 20-25 नंबर घेतले. आता जनरल मध्ये टाकला, 4-5 पट झाले. म्हणजे इतक्याच टाकला 4-5 पडावर. 4 पट झाले. जनरल मध्ये दुसरा, तिसरा नंबर करते. लायना गटात सतत पहिला नंबर केला, पहिला, दुसरा नंबर. हा आणि बैल महाराष्ट्र हिंडलेला आहे. हा बैल आहे छोटा लखन म्हणून आहे. छोटा लखन. हा माझा हरी मारोडे आणि अक्षय पाटील MP आमचा बैल आहे दोघांचा. हा बैल आदत आहे. हा लायनागडाचा 2 महिने झाले आलेला आहे. यानं 5-6 नंबर केलेले आहेत. तर मित्र आपला पट तिकडे चालूच आहे आणि मी घरी वापिस आलो. तर बाकी तुम्ही पाहिलं कसं काय तयारी झाली, कसं काय पट चालू झाला, सगळं काही दाखवलं एकदम थोडं थोडं करून. बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. मी दाखवणार आहे बाकी जो उद्या कार्यक्रम होणार आहे, शेवटचा दिवस, सगळं काही दाखवेन. भेटू पुढच्या व्हिडिओत. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जे होत असेल ते करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. 9वीत आणि तू? 10वीत. मी 11वीत. पिंपळगावला आहेस काय? मग बुलढाणा. आणि गावात कसं काय आला आता? चालत चालत आला घाटातून. बनवत जासान मग व्हिडिओ? बनवत जा मग. मारतो आम्ही आता. पुरे बेकार बनवा, काही वांधा नाही. एकदम टॉपवर जा.